हॅलो एव्हरीवन, हाय, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आहे माझ्या पप्पाचा पहिला फादर्स डे. तर मी त्यांना छोटंसं गिफ्ट दिलेलं आहे. तर प्लीज व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर आज आहे फादर्स डे. तर अगस्त्यच्या पप्पांचा आहे आज पहिलाच फादर्स डे. तर त्यांना छोटंसं गिफ्ट दिलेलं आहे आम्ही अगस्त्यच्याकडून. कारण अगस्त्यच्या पप्पांना वडील नाही आहे. ते 1 वर्ष 6 महिन्याचेच असताना त्यांचे पप्पा वारलेले. तर त्यांनी कधीच अनुभवला नाही फादर्स डे. सो मी त्यांचा पहिला फादर्स डे स्पेशल बनवण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. तर त्यांच्यासाठी छोटेसे गिफ्ट्स आणले आहे. तर पहिलं होतं टी-शर्ट्स. त्यांना टी-शर्ट खूप आवडतात. आणि सेकंड गिफ्ट आहे त्यांच्यासाठी वॉलेट. त्यांचं वॉलेट खूप खराब झालेलं होतं. तर त्यांच्यासाठी एक वॉलेट आणलेलं आहे. असं वाटलं मला की त्यांचा पहिला फादर्स डे आहे तर थोडा खास बनवूया. कारण त्यांनी कधी एक्सपिरियन्स केलेला नाही आहे. तर त्यांना छोटंशी हे त्यांच्या मनाला खुशी मिळण्यासाठी मी छोटंसं गिफ्ट त्यांना देण्याचा प्रयत्न केला. तर हे वॉलेट आणि नंतर आहे मी ग्रीटिंग बनवलेलं आहे त्यांच्यासाठी. मी ग्रीटिंग घ्यायला गेली होती, पण शॉपवाले म्हणत होते की आजकाल ग्रीटिंग चालत नाही. पण मला ग्रीटिंग द्यायचंच होतं. सो मी काही अगस्त्यकडून काही शब्द मांडलेले आहे ग्रीटिंगमध्ये. आणि हँडमेड ग्रीटिंग आहे थोडंसं काही काढून असं छोटंसं. आणि चॉकलेट. तर असं त्यांना मी छोटंसं गिफ्ट सरप्राईज गिफ्ट देणार. आणि छोटंसं त्यांच्यासाठी काय म्हणते त्याला व्हिडिओ मी रेकॉर्ड व्यवस्थित करू शकली नाही. कारण जिथे मी कॅमेरा ठेवलेला होता. कारण त्यांना जर दिसलं असतं कॅमेरा ठेवला आहे तर त्यांनी मला विचारलं असतं का बरं असं तसं. कारण त्यांना अजूनही माहीत नाही की मी यूट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे. सो तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. किती ओळखतो तू हे घ्या हॅपी फादर्स डे. अगस्त्या हे घे हॅपी फादर्स डे. मग तोच घेते. घ्या घ्या अगस्त्याच्या इकडून. अगस्त्य केस नाही ओढू बाबा. घे पप्पाला गिफ्ट दे. तुझ्या पप्पाला गिफ्ट दे हॅपी फादर्स डे चं. बसा इथं बसा. बसा पहिले खाली. अशी इथं बस ना. इकडून बसा. इकडून हो इथून बसा ना. इकडून फोन करा असं. मला ग्रीटिंग कार्डच नाही भेटलं. आम्ही गेलो होतो का ग्रीटिंग कार्ड आले. ग्रीटिंग कार्ड नाही. वाचा वाचा इंग्लिश वाचा. तुम्ही वाचा. आम्ही वाचूच राहिलो. आम्ही तर कसं पहिले वाचा. वाचा पहिले. वाचलं काय? एवढं लोक वाचून नाही झालं. काय
लय मोठं काम केलं, लय मोठं काम केलं दिसलं होतं मला फाटले म्हणून घेतलं. लय मोठं काम केलं, लय मोठं काम, लय मोठं काम केलं हे. मुलं पाकिटच नव्हतं तुझे. आता एक विचारच म्हणणार होतं की बा पाकिट घेऊन ये लय खास. तुझी खा तू खा, खाय तू खा, तू खाय तुली पाकिटाचं काम सगळंच जमलं. चॉकलेट पूर्ण मेल खाल्ली नाही. सध्या फ्रीजर मध्ये ठेवतो. फ्रीजर ओली अगस्त जवळून घेतलं. आता काय देऊ मी अगस्तेला? अगस्तेला मी काय देऊ? काढलाय का? म्हणजे ते ग्रीटिंग कार्ड हाताने बनवलं त्याचं काहीच नाही. हे चांगले काम केलं. हे तर आहे एवढी मग काहीच झाला. खरंच चांगलं केलं. खरंच आवडलं. म्हणजे हातानं हे केलं त्याचं काहीच महत्व नाही. सगळं मोठं आहे. ते पहिले गिफ्ट तेच पाकिट व्हायचे. पहिले पाकिट वाढदिवसाच्या वेळेस तेच व्हायचे. नाही हे मला मनात असं इच्छा होती की तुला मागायची बा हे घेऊन तू एखादं म्हणजे पाकिटच नाही होतं. माहिती दिसलं होतं मला म्हणून नाही. नाही बस खाऊ नको. रे खाऊ रे. खाऊ नको. पाकिट घ्यायचं आलं डब्बा. तुला आणते का कसं तू? ते सकाळी कोणते कपडे घालून बसाल?
एक घंट्याची गोष्ट काढत कसं काढतो किती लाल गरम मला असं वाटतं त्याला उभं नको ठेवत जाऊ उभं करून नाही ठेवू जास्त उभं नको ठेवत पाहिजे उघडं की उभं? व्हिडिओ तर काही व्यवस्थित कॅप्चर झालेला नाही, पण जसेही रिॲक्शन आले तसे रिअल होते. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि हा होता अगस्त्यच्या पप्पांचा पहिला